भारतात गेल्या अनेक वर्षांपासून वक्फ बोर्डाच्या नावाखाली हिंदूंच्या जमिनी बळकावण्याचे प्रकार समोर आले आहेत। अनेक ठिकाणी वक्फ बोर्डाकडून हिंदू कुटुंबांच्या जमिनींवर अन्यायकारक दावे केले गेले। जमिनीवर आता वक्फ बोर्डाने दावा केलेला आहे। वक्फ बोर्डाच्या जमिनींचा घोटाळा झाल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। ही प्रकरणे केवळ एखाद्या भागापुरती मर्यादित नसून संपूर्ण देशभर पसरली आहेत। अनेक राज्यांमध्ये हिंदूंना त्यांच्या पिढीजात जमिनींसाठी न्यायालयीन लढा द्यावा लागला। काही ठिकाणी हिंदूंच्या मंदिराभोवती वक्फ बोर्डनं खोटी कागदपत्र दाखवून हक्क सांगितला। आता हीच परिस्थिती संगमनेर तालुक्यातही दिसून येते। येथील काही हिंदू मालकांच्या जमिनी वक्फ बोर्डाच्या नोंदीमध्ये अचानक समाविष्ट केल्या गेल्या आहेत। काही ठिकाणी हिंदूंच्या धार्मिक स्थळांवरही बेकायदेशीर दावा केला जात आहे। संगमनेर मतदारसंघातील घुलेवाडी, सुकेवाडी आणि पारेगाव या भागांमध्ये वक्फ बोर्डानं हिंदूंच्या पवित्र जागांवर बेकायदेशीरपणे हक्क सांगितल्याची गंभीर प्रकरणं समोर आली आहेत। या अन्यायकारक प्रकारांविरोधात आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेत ठाम भूमिका घेतली। माझ्या स्वतःच्या संगमनेर मतदारसंघामध्ये वक्फ कायद्यातील तरतुदीचा गैरवापर करून जे काही बेकायदेशीर प्रकार संगमनेर मतदारसंघात सुरू आहे त्याकडे सुद्धा मी सभागृहाचं लक्ष वेधू इच्छितो। संगम नगरपालिका हद्दीतील जुना सर्वे नंबर 808 क्षेत्र 4 एकर 17 गुंठे ही मिळकत अलीकडे वक्फ मंडळाने ताब्यात घोषित केली आहे। तसेच त्यामुळे संगमनेर तालुक्यातील माझ्या मतदारसंघातील सुकेवाडी येथे कान्होबा देवस्थानची इनाम जमीन आहे सर्वे नंबर 194, गुलेवाडी येथील कान्होबा देवस्थानची सर्वे नंबर 162, सर्वे नंबर 179, त्यानंतर पारेगाव येथील श्री क्षेत्र अश्विनाथ महाराज। प्रत्येक ठिकाणी धार्मिक स्थळावरती वक्फ बोर्डाचा चुकीच्या पद्धतीने दावा दाखल केला जातोय। 24 तासाच्या आत सरकारकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये वक्फ बोर्डाला दणका बसला। वक्फ बोर्डाने शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्याचा आरोप आहे आणि या बळकावलेल्या जमिनी वक्फ बोर्डाकडून काढून घेतल्या जातील अशी माहिती महसूल मंत्र्यांनी विधानसभेत दिली। महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील वक्फ बोर्डावर लवकरच कारवाई करून अवैधरित्या बळकावलेल्या खासगी तसेच देवस्थानांच्या जमिनी परत मिळवून देणार असल्याचे सांगितले आहे।